नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. दीर्घायुषी आणि आनंदी जगायचे आहे तर या टिप्स फॉलो करा. आनंदी जगणे आपल्या हातात असते. काही लोकांना आपण पाहतो त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या वयाचा आपल्याला अंदाज येत नाही. त्यांच्या सडसडता उत्साह तरुणांना लाजवणारा असतो. तणावापासून दूर राहून आपण आपले आयुष्य वाढवू शकतो, परंतु हा एकमेव उपाय नाही. आणखी देखील काही गोष्टी आपल्याला करायला लागतात. त्यामुळे आपले आयुष्य वाढते आणि आनंदी जीवन जगता येते. जर तुम्हालाही आनंदी आयुष्य जगायचे आहे तर काही टिप्स आपण पाहूयात. नंबर 1, हलक्या फुलक्या ऍक्टिव्हिटी करा. रोज थोडी बहुत फिजिकल ऍक्टिव्हिटी केल्याने आपण केवळ फिट न राहता आपले वय देखील कमी दिसू लागते, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मग आपण लिफ्टचा वापर न करता जिने चढू आणि उतरू शकतो, बागकाम करू शकतो, थोडा वेळ मोकळ्या हवेत फिरायला जाऊ शकतो, योगासने करू शकतो. फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढत्या वयात होणाऱ्या आजारांपासून आपल्याला दूर ठेवू शकतात. नंबर 2, सोशली ऍक्टिव्ह राहा. जे लोक सोशली ऍक्टिव्ह राहतात ते इतरांपेक्षा दीर्घायुषी आणि आनंदी जीवन जगतात. त्यामुळे कुटुंब, मित्र, परिवार आणि नातलगांसोबत वेळ घालवा. जर खूपच बिझी असाल तर आठवड्यातून त्यांच्या 1-2 वेळा तरी नक्की बोलावे. नंबर 3, ताणतणावापासून दूर राहा. काम, जबाबदारी, कुटुंब, तब्येत आणि इतरही काही घटक आपला ताण वाढवण्यासाठी जबाबदार असतात. परंतु तुम्हाला तुमच्या बॉडी आणि माइंडला हेल्दी राखायचे असेल तर तणावापासून दूर राहण्याकडे लक्ष दिले पाहिजे. वरील दोन्ही उपाय ताणतणाव कमी करण्यास मदत करतील. नंबर 4, मेंदूला सतत बिझी ठेवा. जर तुम्हाला चांगले दीर्घायुषी व्हायचे असेल तर आपल्या मनाला सतत कशात तरी गुंतवा. मेंदू ऍक्टिव्ह राहण्यासाठी नवनवीन गोष्टी शिका. नवीन भाषा, नवीन इन्स्ट्रुमेंट, माइंड गेम्स अशा सारख्या कोणत्याही गोष्टी तुम्ही शिकू शकता. नंबर 5, स्वतःला आनंदी ठेवा. ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला आनंद वाटतो त्यासाठी वेळ काढा. यामुळे शरीरात हॅपी हार्मोन्स रिलीज होतात, ज्यामुळे ताणतणाव दूर होतो. आतून आनंदी असलेला व्यक्ती दीर्घायुषी होतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.